My dear friends, Namaste please. Today is a very special day. It is because today I am going to explain the question paper, that is the activity sheet of our HSC English paper. Let's get started. Yes, very nice. Now see please here. मैं आपको बताने जा रहा हूँ यहाँ पे. तो यहाँ पे आप देख सकते हैं कि क्वेश्चन पेपर यहाँ पे है. तो ये जो क्वेश्चन पेपर यहाँ पे है, तो इसमें आपको यहाँ पे दिखाई देगा कि क्या है. तो 2025 यानी कि 2025 का यह पेपर है. ये 11 तारीख को शुरू हुआ था, फरवरी को. अब इस साल कितने तारीख को शुरू होगा? 10. वेरी गुड. अगर यहाँ आप देखते हैं तो इंग्लिश है और ये 01 है. 01 क्या है? कोड नंबर है. ठीक है. टाइम कितना है? 3 आवर्स है. पेजेस कितने हैं देखो, 16 पेजेस है और मार्क्स आहे 80. तर हे 80 मार्क नेमके कशा पद्धतीचे आहेत, त्या 80 मार्काविषयीचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला या ठिकाणी करून देणार आहे. तयार आहात ना? वेरी नाइस. तो सबसे पहले मैं आपको यहाँ पे बताना चाहूँगा कि महत्वपूर्ण बात क्या है. तो यहाँ पे सबसे महत्वपूर्ण बात है इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. काय आहे सर्वात महत्त्वाच्या या सूचना आहेत. त्यातली पहिली सूचना आहे बघा. पहिली सूचना काय आहे? पहिली सूचना अशी आहे की ईच ॲक्टिव्हिटी टू बी आन्सर्ड. प्रत्येक जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायची आहे, त्याचं उत्तर द्यायचं आहे. ते उत्तर कसं द्यायचं आहे? तर पूर्ण वाक्यात ते उत्तर द्यायचं आहे. कसं द्यायचं आहे? पूर्ण वाक्यात. ईच ॲक्टिव्हिटी शुड बी आन्सर्ड. कसं द्यायचं ते आन्सर? तर कंप्लीट सेंटेन्सेसमध्ये आहेत. तर पहिलंच वाक्य या ठिकाणी लिहिलेली आहे, सूचना लिहिलेली आहे. ती सूचना काय आहे बघा, मी या ठिकाणी वाचतोय. ईच ॲक्टिव्हिटी हैज़ टू बी आंसर्ड इन अ फुल सेंटेंस और सेंटेंसेस. पूरे सेंटेंस में या पूरे सेंटेंसेस में आपको हर एक एक्टिविटी कंप्लीट करनी है. वन वर्ड आंसर्स विल नॉट बी गिवन कंप्लीट क्रेडिट. क्रेडिट का मतलब क्या है? मार्क्स. म्हणजे पूर्ण जर वाक्यात उत्तर नसेल तर तुम्हाला क्रेडिट मिळणार गुड. जस्ट द करेक्ट ॲक्टिव्हिटी नंबर रिटन इन केस ऑफ ऑप्शंस विल नॉट बी गिवन क्रेडिट. और दुसरी बात, एका शब्दात लिहिलं तर क्रेडिट मिळणारच नाही आहेत, पण आणखी काय की फक्त ॲक्टिव्हिटी नंबर जर असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट देणार नाही. आलं का लक्षात? गुड. सेकंड क्या है यहाँ पे? वेब डायग्राम्स, फ्लो चार्ट्स, जे या ठिकाणी सांगितले की वेब डायग्राम्स असेल, फ्लो चार्ट्स असेल, टेबल्स असेल. कुठे असतील हे? दुकानात, क्वेश्चन पेपरमध्ये किंवा ॲक्टिव्हिटी शीटमध्ये. ते तुम्हाला काय करायचे? ॲज इट इज घ्यायचे. कुठे घ्यायचे? ॲज इट इज उत्तरपत्रिकेमध्ये घ्यायचे. आणि मग त्याच्यात जे ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. ओके. तिसरी बार देखो यहाँ पे क्या है? इन पॉइंट्स टू अबव, म्हणजे हा 2चा पॉईंट. ओके. जस्ट वर्ड्स विदाउट द प्रेझेंटेशन. फक्त त्याच्यात तुम्ही वर्ड्स लिहिलेत. कशाशिवाय? तर या प्रेझेंटेशन शिवाय. प्रेझेंटेशन म्हणजेच काय? ती वेब डायग्राम किंवा तो टेबल किंवा तो फ्लो चार्ट. त्याच्याशिवाय फक्त जर वर्ड्स लिहिलेत ऑफ द ॲक्टिव्हिटी फॉर्मॅट विल नॉट बी गिवन क्रेडिट. तो भी आपको क्रेडिट नहीं दिया जाएगा, तो भी आपको मार्क्स नहीं दिए जाएंगे. यूज ऑफ कलर पेन्सिल्स. कलर पेन्सिलचा वापर किंवा पेन्स इज नॉट अलाउड. कलर पेन्सिल्स किंवा कलर पेन्स जे आहे त्याचा वापर तुम्हाला करता येणार नाही. फक्त कशाचा वापर करता येईल? ब्ल्यू ब्लॅक पेन्स आर अलाउड. इज इट क्लिअर? हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं हे फक्त दिस इज नॉट जस्ट ट्रू इन केस ऑफ ओनली इंग्लिश सब्जेक्ट बट इन ऑल द सब्जेक्ट्स विच आर देअर फॉर युअर बोर्ड examination. So be remember that only you are allowed only to use either blue or black ink pens. Got it?
तो यहाँ पे जो फोर्थ इंस्ट्रक्शन है, तो फोर्थ इंस्ट्रक्शन यहाँ पे दी हुई है. ठीक आहे. तर आता 3 ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तीनही महत्त्वाच्या सूचना त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आता चौथी आणि 5वी सूचना त्या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. तर चौथी सूचना या ठिकाणी मी तुम्हाला देतो, ती अशी की मल्टिपल आन्सर्स, एका प्रश्नाचे एकापेक्षा अनेक उत्तरं असू शकतात. दॅट इज कॉल्ड ॲज मल्टिपल आन्सर्स टू द सेम ॲक्टिव्हिटी. सेम ॲक्टिव्हिटीला, त्याच ॲक्टिव्हिटीला विल बी ट्रीटेड ॲज. बहुत ही ज़्यादा महत्वपूर्ण यह इंस्ट्रक्शन है कि इफ़ देर आर मल्टीपल आंसर्स ऑफ द वन क्वेश्चन एंड इफ़ यू रोट ऑल द आंसर्स और मोर दॅन वन आंसर्स, दोज आंसर्स विल बी ट्रीटेड ॲज रॉंग. एकापेक्षा अधिक उत्तरं जर लिहिलेत तर त्याला रॉंग कन्सिडर करण्यात येईल अँड विल नॉट बी गिवन एनी क्रेडिट. त्याला कोणत्याही प्रकारचं क्रेडिट, कोणत्याही प्रकारचे मार्क्स त्या ठिकाणी मिळणार नाहीत. आलंय लक्षात. त्यानंतर ही 5वी सूचना आहे, मेंटेन द सिक्वेन्स. काय करायची आहे? सिक्वेन्स मेंटेन करायची आहेत ऑफ द सेक्शन्स. सेक्शन्स आहेत ना आपले, किती सेक्शन्स आहेत? 4 सेक्शन्स आहेत. प्रश्न किती आहेत? क्वेश्चन 5 प्रश्न आहेत. तर मग सेक्शन किंवा क्वेश्चन्स नंबर्स किंवा ॲक्टिव्हिटीजची सिक्वेन्स मेंटेन करा, म्हणजे क्रमानं लिहा असं म्हटलेलं आहे. परंतु तुम्ही जरी क्रमानं लिहित नसाल, पण एक जर मेन क्वेश्चन घेतला तर त्यातलं क्लिअर कट जेवढे प्रश्न आहेत त्याच्यातले उप वगैरे ते त्या ठिकाणी तुम्ही लिहायचे आहेत. आलं का लक्षात? थ्रू आउट द ॲक्टिव्हिटी सीट. सो दीज आर द 5 instructions which are extremely important for each and every student of HSC standard, that is 12th standard. Is it clear? Thank you.